एकदा एका मुलाने आपल्या वडिलांना विचारले, "बाबा, माझ्या आयुष्याची किंमत काय आहे?" तेव्हा वडिलांनी सांगितले, "जर तुला खरोखरच तुझ्या जीवनाची किंमत समजून घ्यायची असेल, तर मी तुला एक दगड देतो. हा दगड घेऊन तू बाजारात जा आणि जर कोणी याची किंमत विचारली, तर तू काहीही बोलू नकोस. फक्त 2 बोटे दाखव." तो मुलगा बाजारात गेला आणि काही वेळ तिथे तसाच बसून राहिला. तेव्हा तिथे एक बाई आली आणि म्हणाली, "या दगडाची किंमत काय आहे?" तर त्या मुलाने तिला 2 बोटं दाखवली. तेव्हा ती बाई म्हणाली, "200 रुपये? ठीक आहे. हा दगड मी तुझ्याकडून विकत घेईन." तो मुलगा एकदम हैराण झाला की या दगडाची किंमत 200 रुपये आहे? कारण दगड सामान्यपणे कुठेही मिळतात, पण याची किंमत 200 रुपये आहे. तो लगेच आपल्या बाबांकडे गेला आणि म्हणाला, "बाबा, मला बाजारात एक बाई भेटली होती आणि ती या दगडासाठी 200 रुपये देण्यास तयार होती." बाबांनी सांगितले, "आता तू हा दगड म्युझियममध्ये घेऊन जा आणि जर कोणी त्याची किंमत विचारली तर काहीही बोलू नकोस, फक्त 2 बोटं दाखव." तो मुलगा म्युझियममध्ये गेला आणि तिथे एक माणूस त्याच्या हातातल्या दगडाकडे बघू लागला आणि तेव्हा त्याने त्या दगडाची किंमत विचारली. तो मुलगा एकदम शांत राहिला आणि त्याने आपली 2 बोटं उंचावली. तेव्हा तो माणूस म्हणाला, 20,000 रुपये? ठीक आहे. मी तुला या दगडाची 20,000 रुपये देतो. हा दगड तू मला दे." तो मुलगा पुन्हा थक्कच झाला आणि जाऊन आपल्या बाबांना सांगितले, "बाबा, मला एक माणूस भेटला होता आणि तो या दगडासाठी 20,000 रुपये देण्यास तयार आहे." तेव्हा त्याच्या बाबांनी त्याला सांगितले, "आता मी तुला शेवटच्या ठिकाणी पाठवणार आहे आणि आता तुला एक मौल्यवान दगडाची दुकान गाठायचे आहे आणि जर तिथेही कोणी किंमत विचारली तर काहीही बोलू नकोस, फक्त 2 बोटं दाखव." तो मुलगा लगेच मौल्यवान दगडांच्या दुकानात गेला आणि त्याने पाहिले की तिथे एक वृद्ध माणूस काउंटरच्या मागे उभा होता. त्या माणसाची नजर जेव्हा त्या दगडावर पडली, तेव्हा तो एकदम आश्चर्यचकित झाला. तो काउंटरच्या बाहेर आला आणि लगेच त्या मुलाच्या हातातून तो दगड घेतला आणि म्हणाला, "ओ माय गॉड! या दगडाच्या शोधात मी माझं संपूर्ण जीवन घालवलं आहे. हा दगड तुम्हाला कुठे मिळाला आणि याची कहाणी काय आहे? किती लोक या दगडासाठी धडपडत आहेत?" तो मुलगा तरीही शांत राहिला आणि आपल्या 2 बोटा उंच केल्या. तेव्हा तो वृद्ध माणूस म्हणाला, "किती? 2,00,000 रुपये? ठीक आहे, मी यासाठी तुला 2,00,000 रुपये देण्यास तयार आहे. कृपया हा दगड मला दे." त्या मुलाला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तो पटकन आपल्या बाबांकडे पोहोचला आणि म्हणाला, "बाबा, तो वृद्ध माणूस यासाठी 2,00,000 रुपये देण्यास तयार आहे." तेव्हा त्याच्या बाबांनी सांगितले, "आता तुला समजलं का तुझ्या जीवनाची किंमत काय आहे? तुमच्या जीवनाची किंमत या गोष्टींवर अवलंबून असते की तुम्ही स्वतःला कुठे ठेवता. हे तुम्हालाच ठरवायचं आहे की तुम्हाला 200 रुपयांचा दगड व्हायचंय का 2,00,000 रुपयांचा दगड." आयुष्यात असे बरेच लोक असतात जे तुमच्यावर खूप प्रेम करतात. त्यांच्यासाठी तुम्ही खूप महत्त्वाचे असता आणि काही लोक असेही असतात जे तुम्हाला फक्त साधन म्हणून वापरतात. त्यांच्यासाठी तुम्ही काहीही नसता. हे तुम्हावर अवलंबून आहे की तुमच्या जीवनाची किंमत काय आहे.